असतो, कुणाचा नवरा ब्लॉगिंग असतो, अस्कू माऊ ब्लॉगिंग असतो. काय झालं? चल काय माय काय 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 मला शूट करू दे ना बाळा, करू दे ना शूट. थांब थोडा वेळ, थांब थोड्या वेळाने मी तुला बोलते. थोडाच वेळ झालं, 10 मिनिटाचं शूट आहे. बाय बाय. कुणाचा कॉन्टेंट मोटर ब्लॉगिंग असतो, कुणाचा फॅमिली ब्लॉगिंग असतो, कुणाचा डेली ब्लॉगिंग असतो. आता एक नवीन कॉन्टेंट इंट्रोड्यूस झालाय. कुठला माहितीये का? फौजी ब्लॉगिंग. हिने फौजी नवरा असल्याचा इतका फायदा करून घेतलाय आणि फौजी या टॉपिकला इतकंच का मिल्क केलंय. बरं करेनात का? पण इंडियन आर्मीच्या आपल्या नजरेमध्ये एक प्रकारची रिस्पेक्ट आहे, तर ती रिस्पेक्ट धुळीला मिळवण्याचं काम हिनं बरोबर केलंय. आता तिने हे सगळं कसं केलंय हे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून कळेलच. चला तर मग व्हिडिओमध्ये करपावून टाकूयात ओव्हर ऍक्टिंग, ओव्हर फिल्टर आणि ओव्हर ड्रामाची दुकान साक्षी शिंदे हिला. कारण व्हिडिओमध्ये मी रोस्ट नाही करत, मी पार करपवते, कारण माझा पॅटर्नच वेगळा आहे. खूप छान वाटते. आता 11 वाजलेत, मी तुम्हाला दाखवते. काय 11 वाजलेत? आई ग, मागे एका काकूंनी सांगितलं होतं 1 वाजलाय आणि आता तू सांगते 11 वाजलेत. किती इन्फॉर्मेशन आहे ही. कुठं घेऊन जाऊ मी एवढी इन्फॉर्मेशन? मला तर आजपर्यंत माहितीच नव्हतं की घड्याळात 11 कसे वाजतात. घड्याळात वाजले 11, मी मारल्या चक्रा. फौजी इज इक्वल टू व्ह्यूज असं एक समीकरण होऊन बसलंय हिचं. म्हणजे फौजींचं बॉर्डरवरती रक्षा करण्याशिवाय आपल्या बायकोचा कॉन्टेंट बनणं हे देखील काम आहे, हे मला हे व्लॉग बघितल्यानंतर कळलं. हिने स्वतः एका व्लॉग मध्ये कबूल केलंय की मी फौजींपेक्षा जास्त कमवते. याचा अर्थ फौजींचं आणखी एक काम काय माहिती का? आपल्या सॅलरीपेक्षा जास्त आपल्या बायकोला कमावून देणे. फौजी आणि मी दोन फौजी फॅमिली एकत्र. फौजीचं झालं नाही तिकीट, फौजीची झाली धावपळ, फौजी सोबत पहिल्यांदा छत्तीसगडला. फौजी मला घरी सोडणार का? फौजी झाले ठीक. फौजीचा फीवर 105. फौजींनी सगळी स्वप्न पूर्ण केली. फौजींनी स्वामीकडे काय मागितले? फौजी पत्नीचं स्वप्न पूर्ण. फौजीची खंबीर साथ. फौजी आले घरी. सारं काही फौजीसाठी. फौजीची वागीण कुठे कमी पडत नाही. फौजी खुश, फौजी पत्नी, फौजी आणि फौजन. फौजन काय प्रकार आहे? जर समजा फौजीची पत्नी फौजन, ठीक आहे, तर फिमेल फौजीचा पती कोण? फौजी कुठलीही एंट्रन्स एक्झाम न देता, कुठलीही प्रॅक्टिस न करता, कुठलीही भरती न करता फौजी. सहज माझ्या बुद्धीला प्रश्न पडला म्हणून विचारलं, बाकी काही नाही. आपण सगळ्यात जास्त रिस्पेक्ट इंडियन आर्मीची करतो आणि इंडियन आर्मीला घेऊन आपण खूप इमोशनल देखील असतो. पण ह्या दोघांचे पांचटपणाचे व्लॉग बघितले ना तर माझ्या मेंदूच्या कवटीला देखील तीव्र झिंझिण्या आल्या, मुंग्या आल्या डायरेक्ट. चॅनल तर बघा, मी खूप सुंदर असं आवरलंय आणि तर प्रत्येक व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला काहीतरी असला काहीतरी फाटलेला आवाज असतो. म्हणजे जुन्या काळामध्ये टीव्ही खराब झाल्यानंतर त्याच्यावरती मुंग्या यायचा का, तसा फील येतो हिच्या व्लॉग बघताना. म्हणजे तसं डोक्यातही मुंग्याच येतात म्हणा, सेमच फील येतो. तुम्हाला दाखवते पाऊस. अचानक आलाय, सकाळपासून नव्हतं काय वातावरण, पण अचानक खूप पाऊस आलाय. हिचा तो फिल्टर लावलेला चेहरा प्रत्येक व्हिडिओमध्ये, म्हणजे हिचं नाक शोधायला मला कमीत कमी 5 मिनिट लागतात, कारण तो एवढा पांढरा आणि ब्लर झालेला चेहरा असतो. तुम्हाला दाखवते. आता हा पुढचा 5 मिनिटाचा जो काय प्रकार होता ना, तो मी तुम्हाला पुरेपूर एक्सप्लेन करून सांगते आणि मग तुम्हाला कळेल की मी हिला ओव्हर ड्रामॅटिक का म्हटले. वागता येतं व्लॉगर्स लोकांना आय डोंट नो. म्हणजे फौजींसाठी सरप्राईज प्लॅन केलं आणि फौजीलाच सांगितलं की केक आणा. बरं, फौजींनी केक आणला, दरवाजा उघडला आणि तसाच मोबाईल चालू राहिला काय की. मग तो केक घेतला आणि त्यांना सांगितलं जा 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 वापस जा आणि आता आपली एंट्री शूट करायची बाकी आहे. मग परत पळत 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 आली, दरवाजाच्या तिथे मोबाईल नेला, कडी उघडली, फौजींचं स्वागत केलं, अय्या आले. बरं, फौजींनी पण असं ओहो सरप्राईज टाईप एक्सप्रेशन दिले आणि तिला हक केलं. बरं, आता फौजी घरात आले ना, इथंच थांबला नाही बरं का, हे कुणाला तरी बोलवलं आणि बाहेरच्या अँगलनी परत व्हिडिओ शूट केला. फौजीला ओवाळण्याचं पण राहिलं होतं ना ते शूट करायचं. मग फौजींना परत तिसऱ्यांदा बाहेर पाठवलं. बरं, करेनात का एवढं सगळं? बिचाऱ्याला त्या बेडरूम पर्यंत, केक पर्यंत सुद्धा पाठीवरची बॅग काढू दिली नाही. आणि काय तर म्हणे सारं काही फौजीसाठी. अगं, त्यांच्या पाठीवरची बॅग तर काढ. आणि आई गो, ते फौजी सुद्धा त्या बायकोच्या आनंदासाठी बिचारे 3दा ये जा केलं त्यांनी. कसं जमतं एवढा ड्रामा? कसे तुमच्यात एवढे पेशन्स आहे? फौजींच्या जागी जर मी असले असते आणि माझ्या घरातलं जर कोणी ब्लॉगर असलं असतं ना आणि माझ्यासोबत जर ही वेळ आली असती की जा आपली एंट्री शूट करायची राहिलीये, परत बाहेर जा, तर शपथ सांगते मी मोबाईल फोडून दिला असता समोरच्या व्यक्तीचा. माझे शून्य पेशन्स लेवल आहेत. लगेच झालं जी रिअल आयुष्यातले, म्हणजे त्या सिरियलची शूट करत असताना रिटेक वर रिटेक होत असतील, सेम इथं देखील तसंच होतंय. म्हणजे ही स्वतःला रिअल लाईफची शिकली समजतीये. अरे काय 10 रुपयाच्या कापणात कोण बी गुंडाळून जाते.
पण तिरंगात लपटून जायची शानच वेगळी असती. लय असत्याल मनमौजी, पण लाखात एक माझा फौजी. तुम्हाला जर साक्षी शिंदे बनायचं असेल ना, तर काही गोष्टी खालीलप्रमाणे तुम्हाला फॉलो करावे लागतील. विनाकारण नाकातून बोलायचं, विनाकारण लाड बोलायचं, फिल्टरची दुकान बनायचं, डार्क लिपस्टिक लावायची, शॉपिंग 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 असं करायचं प्रत्येक ब्लॉग मध्ये. ब्लॉग मध्ये आउट ऑफ नोवेअर विनाकारण स्वतःला शूट करायचं. म्हणजे बॅकग्राऊंडला काही चालू असो नसो, काही बोलत असो नसो, स्वतःला असं 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 शूट करायचं. झाले तुम्ही साक्षी शिंदे. पण खरं एक गोष्ट सांगू का, नका बनू. सगळ्यांना हॅपी इंडिपेंडन्स डे. खूप लेट आणि आम्ही पण आज कुठेच नाही गेलो, कारण सर्वांना माहिती की आम्ही सुट्टी घेतलेली आहे. सो आता आम्ही बाहेर नाही जाऊ शकत ऑर्डरच्या प्रोग्रामला वगैरे. सो कारण सगळ्यांना यांनी सांगितलं की आम्ही गावाकडे जाणार आहे म्हणून, त्याच्यामुळं आम्ही बाहेर नाही गेलो सेलिब्रेट करायला. आता आम्ही बाहेर चाललोय आमची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला. सो कसा होता व्हिडिओ नक्की बघा. सॉरी गाईज, पण हे सगळं बघून माझं हसणं अजिबात थांबत नाहीये. म्हणजे वर्षानुवर्ष मेंदूचा वापर केलाच नाही ना, तर असे काहीतरी ब्लॉग बाहेर येत असतील. साक्षी शिंदे इज इक्वल टू मंद बदक, सॉरी मंद मासा म्हटलं तरी चालेल, कारण हिने फौजी नावाचा जो काही तलाव उघडून ठेवलाय ना युट्यूब वरती, आणि त्या तलावामध्ये ही जी काही पोहत होती इतके दिवस, त्याच तलावामध्ये ही हग दिया. अख्खं चॅनल फौजी नावावरती चाललेलं आहे. अख्खं चॅनल फौजींना डेडिकेट केलेलं आहे. आणि फौजींनी इम्पॉर्टन्स कशाला दिले? एंगेजमेंट अॅनिव्हर्सरीला, झेंडावंदनला नाही. बरं घेईनच का खोटं बोलून सुट्टी, पण हे मंदबदक सगळ्या गावाला ओरडून सांगते की फौजींनी खोटं बोलून सुट्टी घेतली की आम्ही गावाला चाललोय, पण आम्ही गावाला गेलो नाहीत आणि त्यामुळे आम्ही इंडिपेंडन्स डेच्या सेलिब्रेशनसाठी नाही जाऊ शकत. पण त्याच वेळेस आम्ही कुठे जाणार? आमच्या एंगेजमेंट अॅनिव्हर्सरीच्या सेलिब्रेशनला. वाह, मस्त एकदम हॅप्पी हॅप्पी हॅपी एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी. आणि एक फौजी आयुष्यभर त्या तिरंगाच्या रक्षणासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती द्यायला तयार होतो. स्वातंत्र्य दिना दिवशी हे आपल्या अॅनिव्हर्सरीला इम्पॉर्टन्स देत आहेत. अशी बायको असल्यानंतर ब्लॉगिंग साठी काहीही करावं लागत असेल, या गोष्टीचं जिवंत उदाहरण आहे हे. एवढा पाऊस झालाय, तुम्ही बघू शकता रस्ता पूर्ण ओलाय. तुला काय वाटतं, म्हणजे जे व्हिडिओ बघणार आहेत ते त्यांना दिसत नसावं असं काही तुझा म्हणण्याचा उद्देश आहे का? की रोड ओला आहे, पाऊस पडलाय. आई ग, म्हणजे जमिनीपासून 1.5 इंच वरपर्यंत कधीपासून पाऊस पडायला लागला? जमीन ती भिजणारच. इतका वेळ अगोदर सांगत होतीस ना पाऊस पडलाय. कॉमन सेन्स, लॉजिक. तुम्ही बघू शकता, तुम्ही बघू शकता, तुम्ही बघू शकता. अगं हो, आम्ही बघू शकतो. चांगला कॉन्टेंट तर दे, मग बघून घेऊ. ओ फौजी, कसं जी? म्हणजे बिना हेल्मेटची गाडी, मोबाईलचा वापर गाडीवरती कसं होणार? लोकांनी आर्मी पर्सन कडून शिकावं शिस्तबद्धपणा, आणि तुम्ही असं केल्यानंतर कसं होणार, नाही का? यू आर सपोज टू बी रिस्पॉन्सिबल आर्मी पर्सन. तर साक्षी शिंदे ड्रामा पार्ट 2 येतोय. थांबा जरा. कलर हा नको, पिंक. आता हे फुलं फक्त लक्षात ठेवा, तुम्हाला मज्जा दाखवते ह्या फुलांची. त्यांनी अशी मस्त रिलॅक्सेशनसाठी खालीच बसायला व्यवस्था केली. आता हे फक्त फुलांचे लक्षात घ्या. म्हणजे ही हिच्या Cloud9च्या विश्वातून बाहेर यायलाच तयार नाहीये. हिचं भावविश्वच वेगळं आहे. पिल्ले, प्रथमतः तुला हॅपी इंडिपेंडन्स डे. आणि आता आपण ज्यासाठी आलेला आहे हॅपी एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी. कसं घेतलंय हा? आता मज्जा ऐका. म्हणजे ही फुलं घ्यायला स्वतः गेली, त्याच्यानंतर लाल नको पिंक घे, गाडीवरती पण पाठीमागे घेऊन बसली, त्याच्यानंतर कॅफेमध्ये पण हिच्या बाजूलाच फुलं होते, आणि आता तेच फुलं स्वतःच्या नवऱ्याकडे देऊन म्हणते हे फुलं मला परत द्या आणि हॅपी अॅनिव्हर्सरी म्हणून विश करा. एव, मतलब हम सब चिवताई है ना? लॉजिक कुठे आहे मंद बदक? लॉजिक कुठे आहे? आणि हाच बुके घेऊन यांनी एक रील सुद्धा शूट केले. प्रॅक्टिकली कसा शूट झाला असेल हे मी तुम्हाला करून दाखवते. ती अशी उभी राहिली असेल. फौजी, तुम्ही आलात का? पाठीमागे बुके घेऊन या आणि गुडघ्यावरती बसा आणि मला असा आवाज द्या. मी लगेच आश्चर्यचकित होऊन मागे बघेल. आलात का? बसलात का गुडघ्यावरती? अय्या, थँक्यू सो मच. असं झालंय ते. मस्त आमचा आलेला आहे पिझ्झा आणि आम्ही आता खातोय पिझ्झा. काय? आमचा पिझ्झा आलाय, आता आम्ही पिझ्झा खाणार? आई ग, किती वेगळी इन्फॉर्मेशन आहे नाही? किती गरजेची परत सांगणं. गाईज, हे आहे केळ आणि मी आता केळ खाणार.
गाईज, हे आहे पाणी आणि आता मी पाणी पिणार. हा आहे आमचा ऑस्कर आणि हा आता तुझ्यावर भुंकणार. साक्षी शिंदे म्हणजे रिअल लाईफ मधले डोरा द एक्सप्लोरर आहे. गाईज, क्या आपको वो पिज्जा दिख रहा है? हाँ, दिख रहा है. चलिए इसे खाते हैं. आउट ऑफ नोवेअर या रोमॅन्टिक ब्लॉग मध्ये या फौजनची देशभक्ती जागी झाली आहे. म्हणजे अचानक तेरी मिट्टी में मिल जाऊ. अगं, हीच ती आहे ना जिने सकाळी झेंडावंदनला न जाऊ देता एंगेजमेंट अॅनिव्हर्सरीला आणलंय फौजीला, आणि आता लगेच तेरी मिट्टी में मिल जाऊ. कसं काय जमतं हे ड्रामा की देशभक्ती देखकर तो मुझे क्राय ही आ गया. तेव्हा तुम्हाला लुक दाखवते. तर मला फ्रेश वगैरे व्हायचं, तोंड धुवायचं, खूप पाऊस चालू आहे बाहेर. मस्त राम पूर्ण असं गरम झालं. तर चला, मी आता पाणी गरम करायला ठेवले. मी आधी मस्त गरम पाण्याने फ्रेश होते, आवरते आणि मग तुम्हाला न्यू लुक दाखवते सेलिब्रेशनचा. दिवसातून 3 वेळेस ड्रेस बदलायची पद्धत आहे यांच्याकडे, आणि ते पण वेगवेगळ्या अँगलने तो ड्रेस शूट करण्याची देखील पद्धत आहे यांच्याकडे. आणि ही अशी अशी मान हलवते म्हणजे ती भरतनाट्यम वाली डॉल नसते का, अशी 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 गोल फिरत. साक्षी शिंदे म्हणजे भरतनाट्यमची चालती फिरती डॉल आहे. एका ब्लॉग मध्ये किती वेळेस साधारणतः मान हलवायची असते एकदा सांगशील का? बायको रे बायको, काय चाललंय? अहो, थांबा थांबा थांबा, तुमच्या टाईल्स मोजायच्या राहिल्या. तर व्हिडिओमध्ये तुम्ही तुमच्या टाईल्स दाखवतात. मला इतके दिवस कळतच नव्हतं. आता कळलं की UPSC MPSC मध्ये आल्या तर काय लिहू तिथं की फौजी आणि फौजांच्या घरात किती टाईल्स आहेत. जे की इंस्टाग्रामचं पेज आहे. तर चला पहिले ते आपण अनबॉक्सिंग करूया. आणि अनबॉक्सिंग नाही ग, अनबॉक्सिंग. उगतच न म्हणणे म्हणजे सुशिक्षितपणा नाही ग. मला एक गोष्ट नाही कळत, तुम्ही ज्या भागात राहतात ना तिथला ऍक्सेंट वापरा ना, कोणी तुम्हाला जज नाही करणार. विनाकारण तो असा ओढून ताणून आणलेला जो काही पुणेरी ऍक्सेंट आहे ना, तो काही कामाचा नाहीये. तुम्ही त्याने सुशिक्षित नाही, विचित्र दिसता. उच्चार के बारे में बोल रहा है मैं. पिल्लुडी झाले का तुझं? आले बाबू. कशी दिसते? फौजी लोक सुद्धा बाबू, शोना, टुल्लू, मुल्लू, पिल्लू असं करतात का? मी उगाचच त्या विक्रांतला वाईट समजत होते. आई ग. अहो सांगा राया, सांगा मी कशी दिसते. सांगा कशी दिसते? छान दिसते. तर बघा, असा आहे माझा फायनल लुक, तुम्ही बघू शकता. तर मला माहिती आहे मी खूप छान दिसते, तरी मला कमेंट मध्ये सांगा. विक्रांत रियांशी 2.0 सेल्फ ऑब्सेशन की तो मुहूर्त है ये बंदी. म्हणजे एवढे फिल्टर लावल्यानंतर तर मनोज इंजुरके पण सुंदर दिसते. पण मला एक गोष्ट सांग, तुला जर माहितीये तू छान दिसते, मग आमच्या ओपिनियनची काय गरज आहे तुला? लगीर झालं जीवाली शितली सगळ्यांना बनायचे. पण खरं सांगू का, हा पानसटपणा शोभत नाही हो. ठीक आहे भाई, त्यांची प्रायव्हेट लाईफ आहे, दोघांनी रोमॅन्टिक असणं गरजेचं आहे, पण ते 4 भिंतींच्या आत लोकांसाठी ते एक रिस्पेक्टफुल आर्मी पर्सन आहेत. कसं दिसतंय बघ आता. ते सगळं खरंय, पण यांच्या बेडवरती विजा का चमकतायत. आलं, केक वगैरे खूप छान होता. प्लस आमचं गेटअप पण खूप छान होतं. आम्ही खूप छान दिसत होतो. अगं, ते छान 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 किती वेळेस म्हणशील. बाय द वे, ते छान असतं. ब्लॉगिंगच्या नावावरती हगिंग हा प्रकार चालू आहे. म्हणजे यांना व्हिडिओ एडिटिंग तर येतच नाही, पण ऑडिओ एडिटिंग सुद्धा अजिबात येत नाहीये. म्हणजे यांच्या व्हिडिओचा जो काही आवाज आहे, इतका कर्णकर्कश आवाज, इतका घाण आवाज आहे, म्हणजे मी एखाद्या फाटक्या स्पीकरच्या सानिध्यामध्ये त्याला कान लावून रात्रभर बसू शकते, पण यांचा 22 मिनिटाचा ब्लॉग नाही बघू शकत. सो फौजींची पोस्टिंग आहे छत्तीसगडला. आता छत्तीसगडमध्ये कुठे आहेत वगैरे हे क्वेश्चन विचारू नका, कारण मला पण जरा गाईडलाईन फॉलो कराव्या लागतात. सो मी नाही सांगू शकत की एक्झॅक्ट लोकेशन पण मी नाही सांगू शकत. ऍड्रेसच्या गाईडलाईन्स म्हणे. हिनं अख्खा कॅफे एक्सपोज केलेला आहे. कोणत्या कॅफे मध्ये गेली होती हे देखील हिने सांगितलंय. त्याच्यावरती ऍड्रेस शोधणं फार काही अवघड नाहीये. तिथे जाऊन कुठे राहतात हे आर्मी ऑफिसर हे कुणीही विचारू शकतं. एक गोष्ट सांग, तुमच्याकडे हेल्मेट वापरायच्या गाईडलाईन्स नाही आहेत का? आणि गाडीवरती पाठीमागे बसून मोबाईल वापरून चालकाचं दुर्लक्ष करू नये ह्या गोष्टीचे नाही आहेत का तुमच्याकडे गाईडलाईन्स? कळलं का मी हिला मंदबदक का म्हणतेय? असं जाई अनक तुम्ही आता मी त्याला नाही मारणार आहे. एक आर्मी ऑफिसर मजाक मध्ये का होईना पण आपल्या बायकोला मारायच्या गोष्टी करतोय, ते पण सोशल मीडियावरती. मी तुम्हाला सांगितले रोजचा आपल्या डेली रुटीनचा एक व्लॉग येईल. सो अजून ह्याच्यामध्ये काय काय ऍड करावं तर ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा. डेली व्लॉग मध्ये काय ऍड करावं? एक काम कर साक्षी, खूप मोलाचा सल्ला आहे. ऍड नको करू, सबस्ट्रॅक्ट कर, 0 मिनिटाचा व्लॉग बनवत जा. आणि आता एक शासनाचा नवीन GR आलेला आहे. मग तुम्ही पोलीस असो किंवा तुम्ही कुठलीही वर्दी ऑफिसर असो, आर्मी ऑफिसर असोत, आता तुम्ही ते घालून कुठल्याही प्रकारचे रील किंवा सोशल मीडियावरती व्हिडिओ नाही बनवू शकत, आणि ते बनवून तुम्ही वर्दीचा डिसरिस्पेक्ट नाही करू शकत.
एका आर्मी ऑफिसरची आपल्या लाईफमध्ये खूप जास्त रिस्पेक्ट असते. मी तरी पर्सनली त्या लोकांची रिस्पेक्ट करते. माझी एक खूप जवळची मैत्रीण आहे, शाळेतली मैत्रीण. तिचे मिस्टर जेव्हा वारले तेव्हा ती 3 महिन्यांची प्रेग्नेंट होती आणि ते मी सगळ्यात जवळून बघितलंय. आणि ती त्यांना गुड न्यूज सांगणार तोपर्यंत त्यांच्या मरणाची बातमी आली होती आणि ती काश्मीर खोऱ्यामध्ये गेली होती त्यांचे ड्रेस आणायला. म्हणजे त्यांचे जे शेवटचे जे ड्रेस होते ना ते आणायला गेली होती. आणि हे बोलतानाही माझ्या अंगावरती काटा येतोय. म्हणजे अजूनही ती खूप जास्त रिस्पेक्ट डिझर्व करते आणि ती तेवढी रिस्पेक्टफुल आहे माझ्या नजरेमध्ये. इवन सगळ्याच ज्या आर्मी ऑफिसरच्या बायका असतात त्यांचा त्याग खूप मोठा असतो. तो त्याग आपण कुणीही इमॅजिन नाही करू शकत, कधीच नाही इमॅजिन करू शकत. पण एक असतं की तुम्ही जर ती रिस्पेक्ट मिळवली तरच लोक तुम्हाला ती रिस्पेक्ट देणार. म्हणजे मी यांच्या व्हिडिओ खाली बऱ्याच निगेटिव्ह कमेंट्स बघितल्या. तर तुमच्या वागण्यामुळे एका पोस्टची, एका माणसाची जर रिस्पेक्ट कमी होत असेल तर तुम्ही ते वागणं बदललं पाहिजे. आणि माझी जी मैत्रीण आहे आता, तिला एक मुलगी आहे गोंडस 3 वर्षाची. आणि सांगायला खूप अभिमान वाटतो की तिला माझ्याच एका मित्राने मुली सगट स्वीकारलं. ह्या गोष्टीचा मला खरंच खूप अभिमान आहे. आणि आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या कुठल्या ना कुठल्या तरी नातेवाईकांमध्ये अशा आर्मी ऑफिसर्सच्या बायका असतात, पण त्या तयार होत नाहीत लग्नासाठी. त्यांना दुसऱ्या आयुष्याचा नक्कीच चान्स मिळाला पाहिजे असं मला वाटतं. आणि यस, त्यांच्या सगळ्यांसाठी माझ्याकडून एक बिग सॅल्यूट आहे. आणि त्यांचा त्याग आणि त्यांचं सगळं जे काही आहे आयुष्य, त्याची बरोबरी आपण कधीच नाहीत करू शकत. हो, दॅट इज इट फॉर टुडे गाईज. त्यांना कुणीही हेट द्यायला जाऊ नका. आणि यस, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत सदा खुश राहा आणि सदा कूल राहा. आणि हो, मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, खाली जी टेलिग्रामच्या चॅनलची लिंक दिलेली आहे त्याच्यावरती जा, क्लिक करा आणि आताच डे टू डे ट्रेडिंग जॉईन करा. तेरा पापा है, मेरा पगली प्रियंका चोपड़ा, तेरा पगली बुलापा है.